नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वर्षभर आलं कसं साठवून ठेवायचं। बघू शकता इथे मी अर्धा किलो इतकं मार्केटमधून आलं आणलेले आहेत। तर याच्या मी काही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे। टिप्स नंबर 1, तर हे आलं बाजारातून खरेदी करताना कोळे असलेले अजिबात खरेदी करायचे नाहीत किंवा नुसतेच ते मार्केटमध्ये आलेले आले खरेदी करायचे नाहीत। टिप्स नंबर 2, तर हे आलं बाजारातून खरेदी करताना कोरडे आले खरेदी करायचे, जेणेकरून जुने आले असतात ना ते खरेदी करायचे। तर इथे बघू शकता मी जुनं आलं खरेदी केलेलं आहे। टिप्स नंबर 3, तर हे आले कोरडे असल्यामुळे फ्रीजमध्ये आरामशीर 2 ते 3 महिन्यासाठी टिकतात। जर तुम्हाला हेच आले वर्षभरासाठी टिकवायचे असतील तर हे आले स्वच्छ करून फ्रीजरला ठेवून द्यायचे। हे घेतलेले आले आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघू शकता एक बाउल घेऊन याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। घेतलेले आलं टाकून घ्यायचं। सर्व आले पाटे टाकून झालेले आहेत। याच्यावरून घालायचं 1 चमचा साखर। इथे मी आलं कसं धुयाचं तर याची एक मी टिप्स सांगणार आहे। तर हे आलं धुताना तुम्ही नॉर्मल पाणी वापरायचं आहे। टिप्स नंबर 2, तर हे आलं या पाण्यामध्ये अर्धा तास असेच ठेवून द्यायचे। हे घेतलेलं आलं पाण्यामध्ये अर्धा तास ठेवायचे आहेत भिजायला। तर याच्यासाठी ठेवायचे आहेत जेणेकरून हे आलं जमिनीत असताना याला फुट्या फुटलेल्या असतात। बघू शकता तर या फुट्यामध्ये गॅप असतो। तर या गॅपमध्ये माती कचरा किंवा याच्या मुळा असतात। तर हे आलं पाण्यामध्ये अर्धा तास भिजवल्यानंतर ते स्वच्छ होतात आणि माती विरघळून पाण्यामध्ये तळाशी बसते। तर याच्यासाठी आलं या पाण्यामध्ये अर्धा तास भिजायला ठेवायचे आहेत। हे आलं अर्धा तास भिजलेले आहेत। तर आता ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने चोळून घ्यायचे। जेणेकरून याच्यावरचा कचरा माती वगैरे निघून जाईल। तर याला मुळा असलेल्या काढून घ्यायच्या। तर हे बघू शकता इथे छोट्या छोट्या मुळा असतात त्या तोडून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। तर बघू शकता इथे या 2 गॅपमध्ये इथे कचरा बसलेला असतो किंवा माती असते, स्वच्छ करून घ्यायची। तर याच प्रकारे सर्व आलं धुवून घेऊया। अगदी तुम्ही तोडून याचे 2 भाग करून स्वच्छ धुवून घेऊ शकता। बघू शकता इथे आलं धुवून घेतलेलं पाणी कसं निघालेलं आहे। तर याच्या वरची डेड स्किन ही निघालेली आहे आल्यावरची, आणि जी काही माती आल्यामध्ये असते तीही माती निघालेली आहे। आणि इथे बघू शकता स्वच्छ धुवून आपलं आलं फ्रेश असं झालेलं आहे। तर आलं धुतलेल्या या पाण्यामध्ये आल्यातली माती सर्व निघून या पाटीच्या तळाशी बसलेली आहे। बघू शकता इथे धुवून घेतलेल्या या आल्यामध्ये परत एकदा पाणी टाकून घ्यायचं। आलं बुडतील इतपत पाणी टाकायचं। परत एकदा आलं हे स्वच्छ धुवून घेऊया। धुवून याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं। पाणी निथळून घेतलेलं आलं हे फॅन खाली तास ते 1.5 तास सुकवून घ्यायचे किंवा फॅन खाली न सुकवता ते असेही सुकवले तरी चालतात। बघू शकता इथे आलं सुकवून कोरडे करून झालेले आहेत। तर हे आलं सुकवल्यानंतर अगदी फ्रेश आणि ताजेतवाने असे दिसतात, स्वच्छ असे दिसतात पूर्णपणे। तर आता हे सुकवलेलं आलं एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोअर करायचे आहेत फ्रीजरला। इथे मी आलं एअरटाईट डब्यामध्ये भरलेले आहेत। तर हे आलं मी
कोरडं स्वच्छ धुवून बनवून घेतलेले आहेत। तर हे आलं वर्षभरासाठी फ्रीजरमध्ये आरामशीर टिकू शकतात। जेव्हा आल्याचा वापर करायचा आहे तेव्हा पाहिजे तेवढं आलं काढून घेऊ शकता आणि परत आहे असा डबा फ्रीजरला ठेवू शकता। साठवणुकीतल्या आल्याची ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।